अगेन्स्ट खेळताना टीम समर्थ एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधात. चला बॉल द्या लवकर. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगणार. यश आलाय. यशनंही इम्प्रेस केलंय आज, यशनंही प्रभावित केलंय आज. बॉल द्या जरा. हॅलो सलामीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एक बाजूला विवेक आहे, यश आहे, तर इकडे प्रकाश वाडवली आपल्याला पाहायला मिळेल. जिथं पहिला फायनलिस्ट असलेला संघ आपल्याला खऱ्या अर्थानं मिळाला आहे तो म्हणजे SY सुपर किंग्सच्या रूपानं. पण दुसरा फायनलिस्ट कोण असणार आहे, जिकडे अनबिटेबल वॉरियर्स की समर्थ एंटरप्राइजेस. समर्थ एंटरप्राइजेस संघाची जबाबदारी प्रकाश वाडवल यांच्या खांद्यावरती, ज्याला मोलाची बहुमोलाची साथ किशोर अव्वाजची लाभली आहे. पण इकडे यश विवेक ही जोडी कशा पद्धतीनं तारणार टीम अनबिटेबल वॉरियर्स संघाला. चला अंधार पसरलाय, अंधाराचं सावट, बॅड लाईटचा इफेक्ट जाणवणार नाही आहे याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. पहिलं षटक, गोलंदाजी मागवती प्रकाश वाडवल. पहिला बॉल पंचांना केले पार. पहिला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न होता. इकडे पहिला बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला बॉल पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहताना विवेक. पहिला बॉल डॉट बॉल राहिलाय. अर्थार्थी जर आपण पाहिलं तर चांगली सुरुवात राहिली आहे टीम समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाची. खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी. ओ यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल गेला थेट सीमा पार. विवेक फायर करतोय. दुसऱ्या बॉलवर आलाय षटकार. ठोका डीजे. पहा आणि ती सोच तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावी लागेल. समस्या तो हर दिन खड़ी है मगर जीत जाते हैं वो जिनकी सोच कुछ बड़ी है. तुम्हाला ती सोच ठेवावी लागेल. मान ली तो हार है, ठान ली तो जीत है. पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करा. त्या पॉझिटिव्हिटीनं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तुमचा गेम प्लॅन करा. चांगला स्ट्रोक आहे. पंच केलाय कव्हर पॉइंट मधून. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. आलाय चौकार विवेकच्या बॅट मधून. मोठी मॅच आहे. ओ यावेळेस काय घडणार. याही वेळेस बॉल यष्ट्यांवरून ट्रॅव्हल झालाय. पंच तटस्थ आहे. डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळतीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल चौकार, चौथा डॉट. 10 या आकड्यावरती धावफलक जैसे ते. पाचवा काय असणार आहे. पाचव्या बॉलवरती यावेळेस बॉल बॅकवर्ड मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. पाचव्या बॉलवरती सिंगल. 11 बनल्या जातील. पण इकडे यश स्ट्राईक वरती आले आहेत. याही खेळाडूनं आज संपूर्ण रेपोली प्रीमियर लीग मध्ये फलंदाजी करत असताना अक्षरशः प्रभावित केलंय. खऱ्या अर्थाने एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे. अगदी परिपूर्णतेनं कलात्मकतेनं फटका खेळतोय आणि ज्या पद्धतीनं तो टीमला घेऊन आलाय ना या सेमीफायनल पर्यंत, त्याचंही योगदान आपल्या टीम करता फार महत्त्वपूर्ण राहिलंय. समर्थ एंटरप्राइजेस जिकडे प्रकाश स्वतः आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवती. पुढील बॉल शेवटचा लो फुल टॉस ज्यावरती केलाय कडा पहार. बॉल चाललाय डीप मिड विकेट. 1 बाउंस सीमा पार. चौकार.
षटकाच्या अंती बनल्यात 15 धावा. म्हणजे जिथं चांगली सुरुवात राहिली आहे विवेक नाडकर आणि यशनं अफलातून स्टार्टिंग केली आहे. ही सुरुवात आहे, पण तुम्हाला अगदी अंजाम तक पोचवावं लागेल. म्हणजे आगाज जरी अच्छा असला ना तरी अंजाम त्याचं फार महत्वाचं आहे. धाडस दाखवलंय, हिम्मत ठेवली आहे, हीच हिम्मत अखेरपर्यंत ठेवावी लागेल. चांगला बॉल पहा, अप्रतिम डिलिव्हरी. गोलंदाजाचं नाव आहे नितेश जांभरे. विवेकला ज्यानं थांबवलं या बॉलवरती अफलातून. समर्थ एंटरप्राइजेस संघ 2 सामने त्यांनी जिंकलेत. एक जरी पराभूत झाले असले ना तरी देखील सेमीफायनलमध्ये ते दाखल झाले. यावेळेस टप्प्याचा बॉल फेकला होता जिथं दुहेरीचा प्रयत्न होईल का पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्यात. एक शॉर्ट आली आहे. नो बॉल. स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी आहेत. सर काय आहे. नो बॉल आहे. 1 शॉट आहे. पहा या 2 धावा आल्यात. येणारा बॉल फ्रीटचा असणार आहे. येणारा बॉल फ्रीटचा असेल. या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतील. पुढील बॉल नितेशचा. 17 धावा बनल्यात. यावेळेस लोअर फुल टॉस होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झालाय पण फारशा धावा मिळणार नाहीत. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. अर्थातच एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ना. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची स्पर्धा आहे, सोडून चालणार नाही. तुम्हाला तुमचाही दमखम दाखवावा लागेल. मातीत मिसळलं तरी चालेल पण हे मैदान मी सोडणार नाही. ही शर्यत अजून संपली नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही हे मैदान सोडायचं नाही आहे. कुठलीही गोष्ट एकदा तुम्ही करायचं ठरवलंत ना 100% त्यामध्ये तुमची मेहनत ही फार महत्वाची असते. बेस्ट ऑफ बेस्ट द्या. निश्चितपणानं तुमच्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळतच असतं. पुढील बॉल नितेशचा जिथं यश तयार आहे. यश तयार. बॉल बॅकवर्ड मध्ये ट्रॅव्हल होईल, अडलाही जाईल. पुन्हा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलनं 19 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 19 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. धावा कुठेतरी रोखल्यात. टीम समर्थ एंटरप्राइजेस संघानं कमबॅक केलाय आणि हा कमबॅक त्यांना या मॅच मध्ये तारणार. निश्चितपणानं फायनल दोन्ही बंधूंमध्ये पाहायला मिळणार की विवेक नाडकर घेऊन जाणार या मॅचला. अडब्या बॅटनं फ्लिक केलाय. जिथं प्रोटेक्शन ज्यानं झेल सोडलाय. पहा तिथं पुन्हा एकदा झेल सुटलाय. मॅच संपल्यानंतर पहा तिथं एखादा लिंबू वगैरे टाकला नाही ना. एक सिंगल आली आहे. सिंगलनं 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं रोखलंय, चांगलं थांबवलंय. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे नितेशच्या माध्यमातून. टीम समर्थ एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून यश नाडकर ज्यानं एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकलाय. अडब्या बॅटनं बॉल ट्रॅव्हल होईल. जिथे अध्यक्ष पहा डोपर फोडून घेतलायत. उद्या सुजले नाही म्हणजे झालं. एक पुन्हा सिंगल आले. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. विवेक नाडकर थांबलंय, रोखवलंय. वा, अप्रतिम गोलंदाजी. असं कमबॅक असणं फार गरजेचं आहे. याला फायटिंग म्हणतात, याला फाईट्स म्हणतात. आम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो हे दाखवून दिलंय समर्थ एंटरप्राइजेसच्या गोलंदाजानं. जिथं धाव फलकावरती फक्त 21 बनल्यात. पुढील बॉल यावेळेस स्क्वेअर कट केलाय. बॉल शॉर्ट थर्ड बांधला, थांबवलं. एक सिंगल. पुन्हा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 बनल्या 11च्या सरासरीनं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये किती बनवणार. टीम अनबिटेबल वॉरियर्स मागे पडले, कमी पडले. समोर प्रकाश वाढवल आहे, समोर किशोर आवाज आहे, चेतन आहे. चांगली फलंदाजी तेही साकारू शकतात. तुम्हाला 40 प्लस बनवाव्या लागतील. त्याकरता येणाऱ्या षटकामध्ये अत्यंत कडवं
आव्हान तुम्हाला उभं करावं लागेल. पण समोर चेतन असताना तोही चांगली धाकड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारू शकतो. मागच्या मॅचचा तो खरा हिरो ठरलाय, गेम चेंजर ठरला. त्यानं आपल्या टीमला तारलं आणि सेमीफायनलमध्ये दाखल केलं. फुलर लेन डिलिव्हरी, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. प्रोटेक्शन नाहीये, खाली एरियातून बॉल गेलाय सीमा पार. विवेकच्या बॅट मधून आलाय चौकार. टीम करता विवेक, त्याला ठाऊक आहे कचला जर आज तू तर राख होईल स्वप्नांची, अनक्षणात संपेल सगळं. माती होईल स्वप्नांची, ही स्वप्नांची माती करायची नाही आहे. पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वास न्यायचं आहे, त्या कारणानं मैदानाच्या आतमध्ये मेहनत सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, थोडा प्रेशर कुठेतरी क्रिएट केलाय चेतनवरती. 26 बनल्यात, पण चेतनही चांगलं कमबॅक करू शकतो. चला चला स्पीडअप करा मित्रांनो, अंधार पसरलाय, आम्हालाही खेळाडू दिसत नाहीयेत. पुढील बॉल, याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला जाईल. एक सिंगल आली आहे, दुहेरीचा प्रयत्न राहणार का? रिक्स घेतली नाही आहे, सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 27 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलं थांबवलंय, एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. ही टोटल पुरेशी नसणार आहे. अगदी जरी तुम्ही 35 बनवल्यात ना, तरी देखील प्रकाश वाढवल. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो या संपूर्ण दिवसभरामध्ये, तो ही मॅच सहजरित्या तुमच्या हातून घेऊन जाईल. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ काल कधी बदलेल सांगता येत नाही आहे. पुढील बॉल चेतनचा, याही वेळेस चांगला बॉल, याही वेळेस गुड लँड स्पॉट होती, पडलाय. टप्पा पडल्यानंतर थोडी फ्लाईट दिली बॉलला, आणि बा बॅटनं त्याला कनेक्ट करायचं होतं, मिस झालंय. तिसरा बॉल डॉट बॉल राहिलाय. वा काय लढत आहे पहा, काय मॅच आहे पहा. हा थरार आहे रेपोली प्रीमियर लीगचा. अंतिम चरणामध्ये आलेले 4 संघ अतिशय कडवं आव्हान देताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल, यावेळेस फुलटॉस पद्धतीचा बॉल, जिथं डीप मध्ये प्रोटेक्शन. एक पूर्ण दुहेरीचा प्रयत्न राहणार नाहीये, कारण आता बॉल हातामध्ये शिल्लक फक्त 2 आहेत. विवेकला ठाऊक आहे, येणाऱ्या या 2 बॉलवरती आता आक्रमण चढवायचे आहेत. 28 बनल्यात, 28 ऑन स्कोर बोर्ड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 2 बॉलवरती काय रणनीती आखणार पहा. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, आणि या लेफ्ट राईट कॉम्बिनेशनमध्ये गोलंदाजाला त्याची लाईन आणि लेंथ मेंटेन ठेवणं हे थोडं अवघड काम होतं. पलीकडे चेतननं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर खाल्ला, पण तदनंतर 2च धावा त्यांनी खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल फार महत्त्वाचे असतील. या मॅचचं खऱ्या अर्थानं काय टार्गेट असणार आहे, सेट करणार आहे. सरळ बॅटेडनं बॉल, बॅक टू द बॉल स्ट्रोक केलेला, जिथं किशोराबाद लॉंग ऑनमधून थोडी फंबलिंग, सोडलेला बॉल ग्रीप केलाय, पुन्हा फेकी राहिली आहे. 2 धावा आल्या, 30 बनल्या. शेवटच्या बॉलवरती किती बनणार? शेवटच्या बॉलवरती षटकार येणार, चौकार येणार, डॉट होणार की सिंगल पाहायला मिळणार? 30 धावा फक्त बनल्यात. वाह काय गोलंदाजी केली आहे समर्थ एंटरप्राइजेसनं. बाहेर निघाले, यावेळेस बॉल गेलाय, थेट लँड झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. षटकार 36
गॅम ही मेहनत आहे, कारण त्यांचा संघ फायनलमध्ये दाखल व्हावा यासाठी असलेली ही खऱ्या अर्थानं पहा सर्व खेळाडूंकरतात. आणि बघाशी देखील आपण पाहिलं असेल, प्रकाश वाडवला त्या ठिकाणी क्रॅम्प्स आले तर लगेचच इथून बॅकस्टेजवरून पाणी घेऊन गेले, स्प्रे घेऊन गेले. असलेली ही तळमळ, खेळाडूंबद्दल असलेली आस्था संघ मालकाची. सलामीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. एका बाजूला किशोराबाद जे ऑन स्ट्राईक असतील, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग वरती प्रकाश पाहायला मिळतील. 37 धावांचं टार्गेट, गोलंदाजी मार्कोती असेल विवेक नाडकर. जिथं पहिलं षटक महत्वाचं असेल, टीम अर्थातच अनबीटेबल वॉरियर्स या संघाकरिता. पण इकडे प्रकाश आणि किशोराबाद या जोडीवरतीही बरंचसं निर्भर असणार आहे. अर्थातच चेतन असणार आहे बॅक सपोर्टला, पण टीमचं बॅकबोन कोण असेल ना तर ती ही जोडी आहे. 37 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 37 धावांच्या लक्षाचा पाठलाग, ही रनचेस कशा पद्धतीनं करणार हे दोन्ही सलामीचे बॅटर्स हे पाहावं लागेल. महत्वाची मॅच, अतिशय महत्वपूर्ण सामना या स्पर्धेचा. फायनलमध्ये SY सुपर किंग्स दाखल झाली आहे. चला चला लाईनमन्स आपण कृपया बसायचं आहे त्या ठिकाणी, खाली बसा. ओके गुड. चला पहिला बॉल, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. ओ द विकेट्स, पहिला बॉल लिव्ह केला, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल या दरम्यान जर आपण विचार केला ना तर व्हाईट बॉलनंच त्या ठिकाणी अकाउंट ओपन केले गेले टीम समर्थ एंटरप्राइजेस संघाचं. पण बराचसा पल्ला अजून गाठायचा आहे. आक्रमण चढवण्याच्या नादात इकडे झेल होणार का? ओ यावेळेला झेल कॅरी करणं गरजेचं होतं. पहा अगदी बॉल खूप सारी उंची गाठली होती, हवेमध्ये जणू काही बॉल झोके घेताना पाहायला मिळाला, पण इकडे झेल मिस केली आहे मित्रांनो. 2003 सालच्या विश्वचषकात अगदी असा झेल सोडला होता अब्दुल रजाकनं आणि तदनंतर आलेल्या 98 धावांची झंझावत इनिंग सर सचिन रमेश तेंडुलकर यांची. ही झेल फार महागात तुम्हाला पडू शकते मॅचेस मध्ये आणि खऱ्या अर्थानं या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. क्रुशियल मुवमेंट आहे. पुढील बॉल फुलर लेन डिलिव्हरी होती, ऑन साईड रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावलाय, सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलला 2-3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल व्हाईट बॉल, तदनंतर एक सिंगल, पुन्हा एक सिंगल. 2 बॉल अद्याप फेकले आहेत. अत्यंत चुरस या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 37चं टार्गेट पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट, पटका आलाय आलाय आलाय, 4 धावा देऊनही गेलाय. वरती नाव कोरण्याकरिता याचसाठी केला होता 88. हा शेवटचा क्षण तो गोड व्हावा, हा क्षण गोड करायचा आहे. फटका आणखीन एक हवेमध्ये, प्रोटेक्शन नाही आहे, बॉल जाईल लॉंग ऑन मधून, 1 बाउन्स सीमा पार, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार किशोर अवादच्या बॅटमधून. स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली सुरुवात राहिली आहे. किशोर अवाद मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय. यावेळेस भरकटलाय बॉल, व्हाईट बॉल आलाय, हा प्रेशर आहे जो साफ झलकतोय. आता मात्र विवेक नाडकर वरती व्हाईट बॉल, 12 धावा स्कोर कार्ड वरती. पहा संघ मालक अर्थातच राजेशजी बेंदुगडे यांनी घातली साथ, साथीला आले किशोर अवाद. बॉल पिच झालाय, डॉट बॉल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल.
12 धावा बनल्यात. वाह, अप्रतिम. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम मात्र इकडं ज्या खेळाडूनं आज दिवसभरात अनेक बॉल सोडले त्या खेळाडूनं झेल टिपलाय. ही मॅचची खासियत राहिली आहे. टर्निंग पॉइंट ठरेल का? किती महत्वाची आहे. ब्रेक टू आलाय. ब्रेक टू आल्यानंतर थोडस ट्विस्ट मॅच मध्ये निर्माण झालंय. 12 धावा आले स्कोर कार्ड वरती. 37चं टार्गेट आहे. प्रकाश वाडवल अजूनही खेळपट्टीवरती आहे. समर्थ एंटरप्राइजेस संघाचा हा हुकमी एक्का आहे. अर्थातच खेळ पत्त्याचा असो वा क्रिकेटचा आपला एक्का तेव्हाच दाखवायचा जेव्हा समोर बादशाह असेल. समोर बादशाह होता विवेक, पण इकडे एक्का निघेल का? प्रकाश वाडवल गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक दुसरं. आकाश आलेत गोलंदाजी मार्कवरती. चला चला, अंधार पसरलाय. घाई करा थोडी, अन्यथा फायनल एक षटकाची खेळवावी लागेल. तुम्ही डिसाईड करा. चला पुढील बॉल. चांगला बॉल होता. फुलर लेन डिलिव्हरी. प्रकाश वाडवलला झालेली इंजुरी, आलेले क्रॅम्प्स, अद्यापही तो क्रॅम्प्स मधून बाहेर पडलेला नाही आहे. ही इंजुरीज त्या ठिकाणी भारी पडणार का समर्थ एंटरप्राइजेसला? एक सिंगल आली आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. कमबॅक करण्याची हीच खऱ्या अर्थानं नामी संधी आहे टीम. अर्थातच अनबीटेबल वॉरियर्स संघाला, जिथं आकाश गोलंदाजी मार्कवरती आहे, जो आपल्या टीमला कमबॅक करून देणार का? चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. मिड ऑफला प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कल मध्ये फील्ड केली आहे. बॉलला सोडून दिलाय. एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलनं स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. जिथं 37चं टार्गेट चेस करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. एक महत्त्वपूर्ण सामना, एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश वाडवल कशा पद्धतीनं या मॅचला कलाटणी देणार, कशा पद्धतीने ही मॅच घेऊन जाणार अगदी एंड पर्यंत. पुढील बॉल. कोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचं पराक्रम प्रकाश वाडवलच्या बॅट मधून आलाय. षटकार. दमखम दाखवलाय. दम लागतो. खरं तर हिम्मत ठेवावी लागेल. इथं दमखम दाखवावं लागेल. 20 बनल्या 17ची गरज आहे. प्रकाश वाडवल ही इज ऑन अ फायर. मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. पुन्हा कमबॅक केलंय समर्थ एंटरप्राइजेस संघानं या मॅच मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला कोशिश करावी लागेल. आणखीन एक मोठा हादरा, आणखीन एक मोठा झटका दिलाय. हा 440चा झटका आहे जो प्रकाश वाडवलच्या टीम अनबीटेबल फायटर. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 37चं टार्गेट आहे. 11ची अजूनही गरज असणार आहे या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये जिंकण्याकरता टीम समर्थ एंटरप्राइजेस या संघाला. पुढील बॉल. आकाशवरती आक्रमण. बरकटलेला बॉल, वाईड, नो बॉल. विकेटच्या बाहेर फेकलेला बॉल आहे. इकडे थोडं प्रेशर क्रिएट केला मोठ्या मॅच मध्ये आकाशवरती, आणि तो प्रेशर हँडल करता आलेला नाही आहे. हा ट्रेस आहे जो पूर्णतः साफ झळकतोय. तुम्हाला या दबावामध्ये गोलंदाजी करावी लागेल. दबाव तुम्हाला झेलावाच लागेल. पुन्हा नो बॉल. इकडे नो बॉल लिव्ह केला, सोडून दिला. किती मिळणार? ज्याच्यावरती बाईकच्या स्वरूपात एक आली आहे. पुन्हा फ्रीट असणार आहे. या 2 येणारा बॉल फ्रीट स्वरूपाचा पाहायला मिळेल. 2 धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 29 या आकड्यावरती विजयाकडे चाललेली सुरुवात आहे. ही वाटचाल आहे टीम
समर्थ एंटरप्राइजेस या संघाची आगेकूच केली आहे. फ्रंटवरती आले कॅप्टन प्रकाश वाडवल, कॅप्टन लीडिंग फ्रंट म्हटलं जातं. लढला भिडला नडला टीम अनबिटेबल वॉरियर्सला. पुढील बॉल टॅप शॉट. या दरम्यान ऑन साईड रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना स्वतः विवेक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय. 30 धावा बनल्या जात आहेत. आता मात्र फक्त 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज असताना संघमालक गुड्ड्याच्या चेहऱ्यावरती मात्र एक स्मित हास्य उमटले. त्याला ठाऊक आहे ही मॅच किती महत्त्वाची होती. म्हणजे जर टीम समर्थ एंटरप्राइजेस फायनलमध्ये दाखल झाली तर 2 बंधूंच्या मध्ये भिडत पाहायला मिळेल. फटका हवेमध्ये. या दरम्यान बेडा पार केलाय. फक्त एका धावेची गरज समर्थ एंटरप्राइजेसला. म्हणजे दुसरा फायनलिस्ट असलेला संघ जवळपास निश्चित झालाय. या रेपोली प्रीमियर लीगची ग्रँड फिनाले खेळण्याकरता समर्थ एंटरप्राइजेस टीजे. चेतन आलाय. आज फक्त विनिंग फटके चेतनच्या बॅट मधूनच येत आहेत की काय? येस इट इज. मी फक्त विनिंग फटके मारण्याकरताच मैदानात उतरतो. मॅच फिनिश केली आहे. चला दोन्ही कॅप्टन्स या. प्रकाश इकडूनच या. फायनल ग्रँड फिनाले. एका बाजूला SY सुपर किंग्स, दुसऱ्या बाजूला असतील टीम समर्थ एंटरप्राइजेस. अर्थातच दोन्हीही बंधूंच्या मध्ये